हॅलो डिवाइन सोल, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार आणि सोबतच स्वतःवर कामसुद्धा करत असणार. तर प्युअर सोल, आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या लाईफमध्ये जे काही परिस्थिती येते त्यासाठी आपण होपोनोपोनो प्रेयर करणार आहोत. जी काही परिस्थिती आलेली आहे त्याला आपण कशा पद्धतीने हील करता येईल हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि जर 21 दिवस हेच प्रेयर जी मी सांगणार आहे ती प्रेयर आपण जर केली कन्सिस्टन्सीने, तर आपले जे काही सिच्युएशन म्हणजे जे काही आपल्या लाईफमध्ये परिस्थिती आलेली आहे, ज्या परिस्थितीला आपण फेस करत आहात त्याला नक्कीच हील करू शकतात. तर सर्वात प्रथम काय होत असते हे कॉन्सेप्ट क्लिअर करा की जी काही परिस्थिती आलेली आहे कळत नकळतपणे आपल्या विचारांमुळे किंवा तसे व्हायब्रेशन आपण क्रिएट केल्यामुळे, तसे विचारांवर आपण त्यावर लगातार विचार केल्यामुळे ती आज आपल्याकडे ती परिस्थिती अट्रॅक्ट झाली आहे. तर त्याला एक्सेप्ट करायचं आहे सर्वात अगोदर, तेव्हाच ही प्रेयर आपल्याला परिपूर्णपणे ह्या सिच्युएशनला हील करून देईल. ओके, तर आपण आता बघणार आहोत की सिच्युएशनसाठी होपोनोपोनो प्रेयर. तर सिच्युएशन म्हणजेच परिस्थिती, जी पण आपल्या लाईफमध्ये परिस्थिती आलेली आहे, ज्या परिस्थितीला आपण फेस करत आहात त्याला आपल्याला हील करायचं आहे त्या परिस्थितीला. तर त्याची जिम्मेदारी आपण स्वतः घेणार. त्यानंतर आपण ही जी काही परिस्थिती आलेली आहे त्याला आपण 100% जबाबदारी घेणार ह्या परिस्थितीला हील करण्याची. ओके, तर आपण स्टार्ट करणार आहोत. आपल्या लाईफमध्ये जी पण सिच्युएशन आलेली आहे, जी पण परिस्थिती आलेली आहे त्यासाठी आपण जिम्मेदार आहोत. कळत नकळतपणे आपल्या विचारांमुळे ते झालेलं असेल. ओके, तर जी पण परिस्थिती आहे त्यासाठी आपणच जिम्मेदार आहोत. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला डिअर सिच्युएशन असं म्हणायचं आहे आणि प्रेयर करायची आहे. कळत नकळत ही सिच्युएशन क्रिएट झाली आहे. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी इन माय सिच्युएशन. म्हणजे जी काही परिस्थिती आता मी फेस करत आहे त्या परिस्थितीला परिपूर्णरित्या हील करण्याची जबाबदारी मी माझ्या हातात घेत आहे आणि परिपूर्णरित्या याला हील करत आहे. ओके, असं म्हणायचं. त्यानंतर डिअर सिच्युएशन म्हणजेच प्रिय परिस्थिती. डिअर सिच्युएशन, कळत नकळतपणे जे काही आज परिस्थिती सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये क्रिएट झाली आहे की मी आपल्या फ्रिक्वेन्सीचं ध्यान नाही ठेवली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी आपल्या व्हायब्रेशनचं ध्यान नाही ठेवली. थँक्यू की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पॉवरला मला मिळवलं आहे त्यासाठी थँक्यू सो मच. आय लव यू डिअर सिच्युएशन. तू मला मेंटली स्ट्रॉंग बनवलं आहे, कारण मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी तू मला खूप मदत केली आहेस. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू डिअर सिच्युएशन. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू. आपण हे इंटेन्शन टाकलं आहे. इंटेन्शन कुठलं टाकलं आहे की कळत नकळतपणे ही जी काही परिस्थिती क्रिएट झाली आहे माझ्या लाईफमध्ये किंवा मी माझ्या फ्रिक्वेन्सीचं ध्यान नाही ठेवली आणि मला मेंटली स्ट्रॉंग बनवलं आहे ह्या परिस्थितीने. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पॉवरला मला मिळवलं आहे त्यासाठी धन्यवाद. थँक्यू, आय लव यू की मला मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी खूप मदत तू केली आहेस परिस्थिती, त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू. हे झालं इंटेन्शन. त्यानंतर आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू ही प्रेयर करणार आहोत, कारण ही प्रेयर क्लिन्सिंग प्रेयर आहे. ओके, जेव्हा होपोनोपोनो प्रेयर आपण इंटेन्शन सेट करून करत असतो तर ती परिपूर्ण जी परिस्थिती असते ती हील होत असते. ओके, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू डिअर सिच्युएशन. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू डिअर सिच्युएशन. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव यू
Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear situation, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक परिस्थितीसाठी करायचं आहे. जेव्हा आपण एक्सेप्ट करत असतो त्यानंतर आपल्याला ही संपूर्ण 100% जबाबदारी घेऊन या पद्धतीने इंटेन्शन सेट करून जर आपण प्रेयर केली तर आपोआप 21 दिवस जर केल्यानंतर ते परिस्थिती हील होत असते. ओके, या पद्धतीने तुम्ही करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच पॉझिटिव्ह कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.